आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। टाळ मृदुंगांचा निनाद, विठू नामाचा अखंड गजर, वारकरी माऊलींच्या भक्तिरसाने न्याहालेलं वातावरण आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत रंगलेला अविस्मरणीय रिंगण सोहळा। सांगली जिल्ह्यातील कुंडल रोड विटा येथील आदर्श संकुलात भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला। बहे, हुबालवाडी आणि रामलिंगपेठ परिसरातील सुमारे 600 वारकरी माऊली श्रीराम पायी दिंडी पालखीसह पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत असताना आदर्श संकुलात त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। सलग तिसऱ्या वर्षी या दिंडीचा रिंगण सोहळा, भोजन आणि विश्रांतीची व्यवस्था आदर्श संकुलात करण्यात आली। संस्थापक ॲडव्होकेट सदाशिवभाऊ पाटील, माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील तसेच पाटील परिवार आणि हितचिंतकांनी वारकरी माऊलींचे भक्तिभावाने स्वागत केले। यावेळी आदर्श संकुलातील विद्यार्थ्यांनी माऊलींची वेशभूषा परिधान करून स्वतःची पालखी मिरवणुकीत सहभागी केली। विठ्ठलाच्या चरणी भक्तिगीते, अभंग आणि आकर्षक नृत्य सादर करत विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे मन जिंकले। आदर्श माध्यमिक विद्यामंदिर, आदर्श पब्लिक स्कूल, स्टेट बोर्ड आणि आदर्श पब्लिक स्कूल CBSE मध्ये सुमारे 1800 विद्यार्थ्यांनी प्राचार्य अवधूत खरात, सुहास तळेकर, सुभाष धनावडे आणि शिक्षकांसह रिंगण सोहळ्यात सहभाग घेत भक्तीचा अनोखा अनुभव घेतला। वारकरी माऊलींचे पारंपरिक रिंगण आणि दिमाखदार अश्व रिंगण हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले। टाळ मृदुंगांच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात संपूर्ण आदर्श संकुल विठ्ठलमय झाले। या कार्यक्रमास विश्वस्त सौ जयश्रीताई पाटील, माजी नगराध्यक्ष सौ प्रतिभाताई पाटील, विशाल काका पाटील, वसुंधरा पाटील, सौ प्रणिताताई पाटील, सौ मेघा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे कार्यकारी संचालक PT पाटील यांनी केले। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।